बारामतीत लाचखोर उपअभियंत्याला पकडले रंगेहात। बारामती पंचायत समितीतील बांधकाम विभागाच्या उपअभियंत्याचा 29,000 रुपये लाच घेतानाचा व्हिडिओ समोर आलाय। सामाजिक कार्यकर्ते पोपट धवडे यांनी हा व्हिडिओ जनतेसमोर आणला असून प्रकरण दडपण्यासाठी उपअभियंत्याने धवडे यांच्या गुगल पेवर तब्बल 1 लाख रुपये पाठवल्याचं उघड झालंय। धवडे यांनी तात्काळ ती रक्कम परत करत या अधिकाऱ्यावर तातडीने कारवाईची मागणी केली आहे। पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम उपविभाग पंचायत समिती बारामती या ठिकाणचे उपअभियंता शिवकुमार शंकर कुपल यांनी एका ठेकेदाराकडून रस्त्याच्या बिलाच्या कामी 29,000 रुपये मागणी केली। या ठेकेदाराला प्रत्येक रस्त्याच्या कामाच्या वेळेस आर्थिक पैशाची मागणी करत असल्यामुळे त्यांनी चिडून जाऊन हे 29,000 रुपये देताना त्यांच्या दालनात हा व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ काढून पेनड्राईव्ह मध्ये भरून माझ्या कार्यालयात मला स्वतः त्यांनी आणून दिला। आणि त्यावेळेस त्यांनी मला त्या ठेकेदाराने असं सांगितलं की माझं नाव गोपनीय ठेवा, कारण माझ्या नावाची कुठं चर्चा नको आहे, मला कामं मिळणार नाहीत, मला हे बांधकाम विभाग जिल्हा परिषद त्रास देईन, त्या माझे नाव गोपनीय ठेवा अशा मला सूचना दिल्यामुळं मी त्याचे नाव गोपनीय ठेवलेलं आहे। यानंतर या प्रकरणाचा कुठेही चर्चा होऊ नाही, माझ्या नावाची तक्रार कुठं दाखल करू नाही असं उपअभियंता शिवकुमार शंकर कुपल यांना वाटलं की हा व्हिडिओ धवडे साहेबांच्याकडे गेलाय तर वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार यांनी दाखल करू नये, म्हणून कुठलीही मागणी नसताना चर्चा नसताना त्यांनी डायरेक्ट माझ्या गुगल पे वर 1 लाख रुपये ट्रान्सफर केले। आणि ते 1 लाख रुपये पाहून मी थोडा गडबडलो, अरे 1 लाख रुपये कुणी पाठवले हे तात्काळ मी बघितलं, पण मला लगेच ती काय समजलं नाही। 1-2 मिनिटांनी परत मी व्हॉट्सअपवर गेलो, ते मेसेज कुणी काय पाठवलंय का बघितलं तर शिवकुमार शंकर कुपल यांनी खात्यावर पैसे ट्रान्सफर करून परत त्याचा स्क्रीनशॉट माझ्या व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला। तो पाहून पुन्हा मी थोडंसं गडबडलो, अरे ह्यांनी 1 लाख रुपये मला कशासाठी पाठवले, म्हणून मी परत त्यांना मेसेजही केला की कुपल साहेब तुम्ही मला 1 लाख रुपये कोणत्या कारणासाठी कशासाठी पाठवले हे मला समजत नाही। हा मेसेज पाठवला आणि तुम्हाला ते 1 लाख रुपये लगेच ट्रान्सफर करण्यासाठी 2 वेळा मी प्रयत्न केला, परंतु झाले नाहीत। परंतु 90,000 रुपये तुमच्या खात्यावर ट्रान्सफर झालेले आहेत। उद्या राहिलेले 10,000 रुपये मी उद्या सकाळी पाठवत आहे असा मेसेज पाठवला। दुसऱ्या दिवशी सकाळी परत 10,000 रुपये पाठवण्यासाठी 2 वेळा ट्राय केला, झाले नाहीत। परंतु 3:29 मिनिटांनी 10,000 रुपये पाठवण्यासाठी प्रयत्न केला, ते सक्सेसफुल झाले। त्यांच्या खात्यावर ते 10,000 गेले, म्हणजे 1 लाख रुपये पूर्ण गेले। आणि त्यानंतर मी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे आणि शहर पोलीस स्टेशन यांच्याकडे पूर्ण कुपल साहेबांनी पाठवलेले 1 लाख रुपये मी ट्रान्सफर परत केलेले आहेत। कुठलीही मागणी नसताना माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे किंवा हे प्रकरण कुठेही उघड करू नये, वरिष्ठांकडे दाखल करू नये या कारणासाठी कुपल साहेबांनी मला पैसे पाठवले। याबाबत तक्रारही मी दाखल केली। या अगोदर रविवारी अजितदादा पवार साहेब बारामतीत होते, तो कार्यक्रम त्यांचा संपल्यानंतर मी दादांना भेटलो, हा प्रकार सांगितला की बांधकाम विभागाचे उपअभियंता कुपल साहेब यांनी एक ठेकेदाराकडून 29,000 रुपये घेतले असे प्रकार होतात। तो व्हिडिओ माझ्याकडे आहे, तो व्हिडिओ पेनड्राईव्ह मध्ये मी भरलेला आहे आणि ही माझी तक्रार आहे असे मी दादांना सांगितलं। माझी तक्रार तो पेनड्राईव्ह मी दादांना दिला, तो व्हिडिओही पैसे कसे घेतोय 500 रुपयाचा बंडल कसा घेतोय, कसा खिशात ठेवतोय हे सगळं दादांनी बघितलं। यानंतर अजित दादांनी तात्काळ जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी गजानन पाटील यांना फोन करून दूरध्वनीवरती सांगितलं, मोबाईलवरती, की पाटील शिवसाहेब हा 29,000 रुपये घेत असणारा बांधकाम खात्याचा अधिकारी आहे, तो कोण आहे त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा, त्याच्यावर कडक स्वरूपाच्या कारवाई करा
अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी गजानन पाटील यांना दिलेल्या आहेत.